जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गोकुळ जाधव सर. स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2025 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महत्त्वाची अपडेट अशी आहे की आकृतीबंध मंजूर केलेला आहे वनरक्षक पदांसाठी. आणि जे काही महाराष्ट्र वन महामंडळ आहे, महाराष्ट्र वन महामंडळ, या महाराष्ट्र वन महामंडळाची ही शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये जी काही जाहिरात आता येणार आहे वनरक्षक पदाची, तर वनरक्षक पदासाठीची जाहिरातीचा आकृतीबंध यांनी मंजूर केलेला आहे. मागेच अजित पवारांनी घोषणा केली होती की वनरक्षक पदाच्या भरती आम्ही करणार आहोत लवकरच. मग त्यानंतर त्यांनी आकृतीबंध हा मंजूर केलेला आहे. आणि आकृतीबंधानुसार किती जागा रिक्त आहे, किती पदांची जाहिरात येऊ शकते, ते आपण आता बघणार आहोत. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, की ही जे काही वनरक्षक पदांची भरती ही दोन प्रकारे येणार आहे. एक आहे वन विभागाची आणि एक आहे वन महामंडळाची. लक्षात घ्या, एक आहे वन विभागाची आणि एक येणार आहे वन महामंडळाची. वन महामंडळाची या दोघांच्या जाहिराती आहेत आणि दोघांच्या जाहिराती या वनरक्षक साठी येणार आहे. दोघांच्या जाहिराती या वनरक्षक साठी येणार आहेत. लक्षात घ्या, आता दोन्ही विभागाच्या वेगळ्या जाहिराती येणार आहे. आता ही वन हा जो काय आकृतीबंध आहे, हा आकृतीबंध आहे वन महामंडळाचा. आकृतीबंध जो आहे वन महामंडळाचा. आता हा जो आकृतीबंध आहे वन महामंडळाचा, याच्यानुसार किती जागा आहे ते आपण बघूच. आणि वन विभागाची जाहिरात जी येणार आहे ती एक वेगळी जाहिरात येणार आहे. ती पण त्याच्यामध्ये पण काही पद रिक्त आहेत आणि ते सुद्धा त्याची पण जाहिरात असणार आहे, ती वेगळी असणार आहे. पण सध्या आपण चर्चा करत आहोत वन महामंडळाची. त्याची आकृतीबंध मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार लक्षात घ्या 558 पदे जी आहेत ती आहेत. 558 पदे जी आहेत ती रिक्त आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे 558 पदांना मंजुरी दिलेली आहे. लक्षात घ्या, ही जे काही 558 पद 98 पद आहेत, ही 598 पदांना मंजुरी दिलेली आहे. आणि 226 पदांची जागा किती रिक्त आहे याच्यामध्ये. लक्षात घ्या, 226 पदांची जागा रिक्त आहे. याच्यामध्ये आधी 598 पद होते, याच्यातनं 113 पदे काय केली आहे, निरसित केलेली आहे. राहिली 485. तर 485 जरी जागा असल्या तरी ही जे काही 75,000 भरती जे होणार आहे, आता सध्याचे काही त्यांचं चालू आहे 75,000 भरती. तर 75,000 मध्ये 226 पदांसाठी जाहिरात ही 100% येऊच शकते लवकरात लवकर. लक्षात घ्या, 226 पदांसाठीची जी काही जाहिरात आहे ती काही दिवसामध्येच येणं अपेक्षित आहे. समजलं का मला काय म्हणायचं? ती 226 पदांसाठी जाहिरात आहे ती काही दिवसांमध्येच येऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, सांगू शकतो मी. कारण हा जो पूर्ण आकृतीबंध आहे हा वन महामंडळाचा आकृतीबंध आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. ते जे काही वनरक्षक आहे, वनरक्षक महाराष्ट्र राज्य वन विभाग. ठीक आहे, महाराष्ट्राचे वन भवन आहे नागपूर, त्यांचा हा RTI आहे. आणि या RTI नुसार वन विभागामध्ये हे काय होतं आधी, हे होतं आधी वन महामंडळ. हे होतं वन महामंडळ. त्यांचे 226 पदे रिक्त आहेत आणि 226 पदांची जाहिरात 75,000 मध्ये येऊ शकते, हे मी तुम्हाला आता सांगितलं. बरोबर. तर त्याच्या पुढे हे जे काही वनरक्षक आहे, वनरक्षक हे पद हे वन विभागाचं आहे. हे वन विभागाचं आहे आणि त्याचा हा RTI आहे. आणि ह्या RTI नुसार किती जागा रिक्त आहे साधारणपणे, तर लक्षात घ्या, नागपूर विभागामध्ये 1698 एवढी मंजूर पदे, 1698 एवढी मंजूर पदं आहेत. त्यापैकी 96 पदे इथं रिक्त पदे जी सरळ सेवेने भरली जाणार आहेत. त्याचबरोबर चंद्रपूरचे पण 642 एकूण मंजूर पदे आणि त्यापैकी रिक्त पदे 43 पदे आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये 979 पदे, तिची रिक्त पदे किती आहेत, 104 पदे. त्याचबरोबर एकूण रिक्त पदे त्यांनी जर काउंट केली तर इथे 43 आहेत, इथं पण 104 आहेत, इथं पण 96 आहेत. तर अशा प्रकारे सर्वात जास्त पदे कुठे, तर नागपूर विभागामध्ये. सर्वात जास्त पदांची संख्या कुठे, नागपूर विभागामध्ये. हे सगळे RTI नुसार यांची माहिती आहे. याचा पण आकृतीबंध मंजूर होईल आणि याच्यानुसार याची पण वन विभागाची जाहिरात लवकरच येऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो. आणि हे जे काय हे ऑथेंटिक आहे एकदम, आपण बघू शकतो इथे RTI हा माहितीचा अधिकार, याच्यानुसार ही माहिती पूर्ण मागवलेली. आणि ही केव्हाचा RTI हा, आता या वर्षीच आहे, मार्च 2025 जे काही अखेरीस RTI टाकला होता त्याच्या वेळेस मिळालेला रिप्लाय आहे. समजलं का? तर हा आहे वन विभागाचं आणि हे जे काय आहे हे वन महामंडळाचे. त्याच्यानुसार 226 पदांची जाहिरात येऊ शकते. म्हणजे
साधारणपणे 1351 पदांची जाहिरात, म्हणजे याच्यामध्ये कोणते असणार मग? वरिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल, उच्च श्रेणी लघुसेवक, त्याच्यानंतर सांख्यिकी सहाय्यक, वनपाल, लेखा सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सर्वेयर, मेकॅनिक, वाहन चालक, निम्न लघुलेखक, वेल्डर, भांडारपाल, ड्राफ्टमन, ऑटो इलेक्ट्रिशियन, त्याचबरोबर नाईक, शिपाई, स्वच्छक, सहाय्यक, चौकीदार, इतके सगळे मिळून जवळपास 1351 पदांची जाहिरात साधारणपणे येऊ शकते. किती पदांची जाहिरात मित्रांनो? 1351 पदांची जाहिरात साधारणपणे येऊ शकते या पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळं अभ्यासाला कुठेही मागे पडू नका. ज्यांना वनरक्षक नाही होता आलं, ज्यांना वनरक्षकसाठी रनिंग पॉसिबल नाही, अशा व्यक्तींना बाकीचे पण पदे याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. त्यामुळं 100% अभ्यासाला लागा, जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा. जर ग्राउंड होत नसेल तर जास्तीत जास्त अभ्यास करा, जेणेकरून इथे नाही झालं, वनरक्षकला नाही झालं तर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी देखील वन महामंडळामध्ये संधी मिळू शकते. ठीक आहे. आणि ज्यांना वनरक्षकच व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही 226 पदांची रिक्त पदांची जाहिरात तर 100% येणार वनरक्षक महामंडळामध्ये. ठीक आहे. आणि बाकी वन विभागाची तरी जाहिरात 100% येईलच. जे काही वन विभाग आहे तर वन विभागाची पण जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर वन विभागाची सुद्धा तुम्हाला आता सांगितलं मी की 1698 पदांची जाहिरात देखील नागपूर विभागासाठी अपेक्षित आहे. ठीक आहे. तर त्यामुळे थांबू आपण तुर्तास इथे, आणि लवकरच जर तुम्हाला काही अपडेट मला मिळाली तर त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच मी अपडेट देईल. त्यामुळे थांबू आपण इथे. सर्वांना जय.